श्री स्वामी समर्थ अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकार ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी अधिकारी नेमो गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पात्र्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागोनी. लपवणी ठेवले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्यात तो केवळ अज्ञान. दादा तयाच्या अभिमनाम त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेव घालत्यासी. यासी आरोग्य होईल बाळासी. चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केज गाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्यपादुका स्थापाव्या मठात. या कारण अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळा हे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले. केजे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी. पुढे सेवेकऱ्यां सांगाती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्माचार्यांसी आज्ञा करीती. यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवस निशी गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणायची सर्वथ न रुचे चित्त त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठवले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव. दादाच्या मोर्चेल आणुनी सत्वरी. धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली. त्याच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञान सविता. ज्ञान गेलेला याते धन्य गुरूंचे महिमान. पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रतिवेळ खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता. दादाची शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तेसी जे बरे वाटेल आम्हासी. तेची करूया समयासी व्यर्थ बडबड करू नये. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला पण मारून इतुकेची पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुनी मांडिला अनर्थ. नाना अपशब्द बोलता भाळ पिटीत स्वहस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले. अधिकचे कौतुक मांडले. दादासी जवळ बोलावले. काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता तिचं पाशी भिक्षा मागत. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतःकरणी. म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण. ऐकोणी मातेची उक्ती दादा तिचं प्रति बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राचे ऐकोणे वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संसार चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना पराकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे बोलणे. असो हे आता वर्णुपुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निष्ठे. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी भूत महासाधू देखील. करावे हृदयोग समाधान. करावे हटयोग साधन. ऐसीच्या बोत दिन नाना स्थानी फिरून शोध करीती गुरुचा.
जपी तपी संन्यासी असंख्य देखील त्या ततयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. एके समय अकलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुणी तयाला आज्ञाचक्र भेदातला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला. तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली, त्यांची स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंध्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जन असो झाली. या काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाल्यानंतरी हर्षपोटी न सामावे. उठोनी आकर्ती स्तुती धन्य धन हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेणे माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म कृत्ये केली दुर्धर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणी. या पाहुणी श्री नृसिंह सरस्वतीचे समर्थ बोलले त्या समयासी लोकी. धन्यता पावलासी वारयोषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडणी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण यती तात्काळ जाऊन पाहो लागले. अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिधली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार यांसीही त्या ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रज अंमलात निवार हो निबंध केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला. यत स्वकार्य चिंतोणी अंतरी खड्ग दिधले श्रींच्या करी. म्हणे माझवरी कृपा जरी तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणल्यानंतर त्यांचे पाहुणी कर्म घोर. राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी. सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोणी. कार्य आपण योजिले ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊन तैसे चाला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थचे. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहते अक्कलकोटात राजाश्रित सरदार. मायापाश तोडणी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी. मृत्यू समय पातला पाहुणी विपरीत परी. श्री चरण धरले झडकरी. उभा राहिला काळादुरी नवल परी झाले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवनी मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी. काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी नावे त्वरित स्पर्श या ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करीती. धन्यता थोर वर्णिता ती. बैलाप्रती दिधली मुक्ती. मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सारा मात्र तेथे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत संमत सदा परिसत परिमळ भक्त. 19वा अध्याय. घोडा. श्री रस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.